ओके. सो लास्ट लेक्चरला आपण डेबिट नोट क्रेडिट नोटच्या बेसिक प्रिन्सिपल्स, बेसिक अकाउंटिंग एंट्रीज ह्या बघितलेल्या होत्या. नाव लेट्स गो टू द प्रोव्हिजन्स रीड आउट करूया. सेक्शन 34 सबसेक्शन 1, 2, 3, 4 4 सबसेक्शन्स आहेत, प्लस अनालिसिसची जर आपण पेजेस बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी एक दोन शेवटचे जे पेज येत आहे ते डेबिट नोट क्रेडिट नोटचे पर्टिक्युलर्स हा जो पार्ट आहे हा कव्हर केलेला आहे. सो इट इज अगेन इझी. तुम्हाला एकदा त्याचं बेसिक हे समजलं की देन इट विल बी इझी. सो अगेन आता डेबिट नोट क्रेडिट नोट ही जी कॉन्सेप्ट आपण समजून घ्यायची आहे त्याच्यात त्यांनी काही पार्ट्स केलेले आहेत ते आपण समजून घेऊया की एकतर आम्ही कधी इश्यू करणार आहोत. ओके, समथिंग इज गोइंग रॉंग. ओके, सो मुळात इश्युअन्स ऑफ डेबिट नोट्स, इश्युअन्स ऑफ क्रेडिट नोट हे कधी अकर होतं किंवा कधी आम्हाला इश्यू करावी लागते. सेकंड थिंग, त्याच्यामध्ये डिटेल्स आम्हाला काय एंटर करायचे आहेत ह्या दोन पार्ट्स मध्ये आपल्याला ते स्टडी करायचे. सो पहिले आपण सेक्शन्स वाचून घेऊया, त्याची टाइम लिमिट काय दिलेली आहे ती आपल्याला इश्यू स्टडी करायची. सो तीन गोष्टींवर आपल्याला हे स्टडी करायचं. तर हे असं ऍक्च्युली सेक्शनवर दिलेलं नाहीये, पण तुम्हाला ह्या तीन धर्तींवरती ते स्टडी करायचं आहे. सो इश्युइंग रिझन्स असं पहिलं मी म्हणतो त्याला, व्हाय टू इश्यू डेबिट नोट और क्रेडिट नोट. सेकंड, त्याचा अनालिसिसचा पार्ट असा आहे की त्याचे डिटेल्स, आणि थर्ड पार्ट आहे टाइम लिमिट, आणि चौथी गोष्ट आहे कॉन्सिक्वेन्सेस ऑन सप्लायर अँड रेसिपियंट्स. सो या चार मुद्द्यांवरती बेसिकली आपल्याला डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट स्टडी करायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ सबसेक्शन 1, where one or more tax invoices have been issued for supply of any goods or services or both, and the taxable value or tax charged in that tax invoice is found to exceed the taxable value or tax payable in respect of such supply, or where the goods supplied are returned by the recipient, or where goods or services or both supplied are found to be deficient, the registered person who has supplied such goods or services or both may issue to the recipient one or more credit notes for supplies made in a financial year containing such particulars as may be prescribed. तर इथे as may be prescribed म्हणजे पर्टिक्युलर्स कुठचे कुठचे आहेत, तर आपल्याला इथे लास्ट पार्ट मध्ये जे पर्टिक्युलर्स दिले आहेत इन रूल 53(1)A हे डिटेल्स त्याच्यावरती मेन्शन केलेले असले पाहिजेत. ओके, सो आता हे डिटेल्स मी सुरुवातीलाच एकदा बघून टाकतो सो दॅट परत परत ते रिपीट व्हायला नकोत. सी, नेम, ऍड्रेस, जीएसटी ऑफ सप्लायर हे तर असणारच आहे. आता हे दोन्हीचे डिटेल्स आहेत, डेबिट आणि क्रेडिट नोट दोन्हीचे डिटेल्स असणार आहेत. सेकंड थिंग, नेचर ऑफ डॉक्युमेंट म्हणजे डेबिट नोट और क्रेडिट नोट ते आम्हाला लिहायचं हवं तर इथे लिहून ठेवा. नेचर ऑफ डॉक्युमेंट म्हणजे काय, डेबिट नोट और क्रेडिट नोट. तुम्हाला नेचर ऑफ डॉक्युमेंट पटकन लक्षात येणार नाही. देन कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर, परत कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर आपण सगळं बघितलं होतं की नॉट एक्सेडिंग 16 कॅरेक्टर्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही दोनच प्रकारचे सिम्बॉल्स यूज करू शकता, एक हायफन आणि किंवा त्याला डॅशही म्हणतो आपण किंवा स्लॅश, आणि ते अल्फा न्यूमेरिकल दोन्ही प्रकारचा असू शकतो, बट युनिक फॉर अ फायनान्शियल इयर, हे महत्वाची गोष्ट होती. देन डेट ऑफ इश्यू ऑफ डॉक्युमेंट टू बी, जेव्हा ती डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इश्यू करत आहेत त्याची डेट. Then name, address, GST or UIN of recipient if he is registered. ठीक आहे, सो इथपर्यंत माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा. नेम अँड ऍड्रेस ऑफ रेसिपियंट अँड ऍड्रेस ऑफ डिलिव्हरी along with the same, along with the name of state and its code if such recipient is unregistered. अगेन ही गोष्ट आपण बघितलेली आहे इनव्हॉइसिंग मध्येच. हे एक महत्वाचा सगळ्यात पॉइंट हाच आहे की serial numbers and dates of the corresponding tax invoices or as the case may be bills of supply. काय सांगितलंय की आम्हाला इनव्हॉइस, टॅक्स इनव्हॉइसचे सिरियल नंबर, करस्पॉन्डिंग टॅक्स इनव्हॉइस सिरियल नंबर किंवा बिल ऑफ सप्लायचा डेट आणि सिरियल नंबर मेन्शन करायचा आहे. आता एक लक्षात घ्या की जेव्हा कुठचीही डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इश्यू होते, सो डेबिट नोट और क्रेडिट नोट इज अ सेकंडरी डॉक्युमेंट. इट इज नॉट अ फर्स्ट हँड डॉक्युमेंट. डायरेक्टली डेबिट नोट इश्यू केली असं नाही होणार. ओके, फर्स्ट देअर शुड बी इनव्हॉइस और बिल ऑफ सप्लाय, आणि मग त्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये फॉल्ट राहिलाय, त्याच्यामध्ये आपण रिझन्स वरती बघणार आहोत दोन्हीसाठीची. ती रिझन्स नेसेसरी आहेत म्हणून आम्ही डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट इश्यू करतो. ठीक आहे, सो नुसतीच डेबिट नोट इंडिपेंडेंट आहे असं होणार नाही. इट मस्ट बी
काय आपण त्याला म्हणतो बॅकिंग डॉक्युमेंट दॅट मे बी टॅक्स इनव्हॉइस दॅट मे बी विदाउट सप्लाय. आता लाईक तुम्ही इथे बघितलं असेल, आपण मगाशी जे सो सॉरी इथे काहीतरी टेक्निकल फॉल्ट होतोय, सो ते झूम इन झूम आउट करताना थोडा इश्यू होतोय मला, तेव्हा सगळा स्क्रीनच ब्लँक होत जातो. हा सी तुम्ही इथे बघितलं ना की आपण जेव्हा डेबिट नोट त्यासाठी पहिली एक ट्रान्झॅक्शन झालेली होती, पहिला इन्व्हॉइस इश्यू केलेलं होतं. सो पहिला सेल किंवा परचेसचा इन्व्हॉइस इश्यू झालेलं होतं, क्रिएट झालेलं होतं आणि मगच आपण इन्व्हॉइस रेज करत होतो. सो कंटेंट्स आपण बघतोय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, तर ज्या इन्व्हॉइसेस साठी किंवा ज्या इन्व्हॉइस साठी तुम्ही क्रेडिट नोट इश्यू करताय किंवा डेबिट नोट इश्यू करताय, त्या इन्व्हॉइसचा नंबर आणि त्या इन्व्हॉइसची डेट ही मेन्शन करणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुम्ही रॅन्डमली ते हे नाही करू शकत, इश्यू नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला ते कुठेतरी ओरिजिनल इन्व्हॉइसेसशी लिंक्ड असणं आवश्यक आहे. हा पॉइंट तुम्हाला जर जे लोक अवेअर असतील, ज्यांचा अभ्यास झाला त्यांना आठवेल की आपण जेव्हा व्हॅल्यू ऑफ सप्लाय बघितलं होतं तेव्हा आपण जो पोस्ट सप्लाय डिस्काउंट बघितला होता सेक्शन 15 सबसेक्शन 3 मध्ये, त्यात आपण हा कुठेतरी पॉइंट बघितलेला आठवतोय का, की जर तुम्हाला पोस्ट सेल डिस्काउंट द्यायचा असेल त्याची एक कंडिशन होती की दॅट डिस्काउंट मस्ट बी लिंक टू दी ओरिजिनल इन्व्हॉइसेस. का तर त्या इन्व्हॉइस साठी डिस्काउंट साठी आम्ही क्रेडिट नोट इश्यू करणार आहोत आणि क्रेडिट नोटचं हे पर्टिक्युलर मॅन्डेट घातलेली आहे की तुम्ही ओरिजिनल इन्व्हॉइस नंबर घातला पाहिजे. म्हणून त्यांनी तिथेही मॅन्डेट घातलेली आहे की ओके तुम्ही जर पोस्ट सप्लाय डिस्काउंट देताय तर तुमची वन ऑफ द मॅन्डेट इज इट शुड बी लिंक्ड टू द ओरिजिनल इन्व्हॉइसेस. लक्षात येतं, आठवतं का 3 कंडिशन होत्या पोस्ट सप्लाय डिस्काउंट व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये कन्सिडर न करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामधून डिस्काउंट कमी करून मग आलेल्या अमाऊंटवर टॅक्स चार्ज होण्यासाठी. एकतर ते प्री डिटर्माइंड असलं पाहिजे बाय अग्रीमेंट विथ द सप्लायर और अग्रीमेंट विथ द रेसिपियंट. सेकंड थिंग की तुम्ही ते इन्व्हॉइसेसची लिंक करण्यासाठी एबल असला पाहिजे. यू शुड बी एबल टू लिंक दॅट डिस्काउंट्स टू दी इन्व्हॉइसेस, स्पेसिफिक इन्व्हॉइसेस from which the supply is made. And third thing, the recipient is going to reduce its input tax credit. सो तो पार्ट आपण इथे कंप्लीट करणार आहोत, त्यालाही तुम्हाला इथे पूर्णत्व मिळेल हा ही कन्सेप्ट शिकल्यावर. सो बेसिकली तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की डेबिट नोट क्रेडिट नोट वरती ओरिजिनल इन्व्हॉइस नंबर आणि त्याची तारीख घालणं आवश्यक आहे. करेक्ट. देन नेक्स्ट पॉइंट इज व्हॅल्यू ऑफ सप्लाय of goods or services, rate of tax and amount of tax credited as the case may be, आणि सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर. सो याच्यामध्ये हा एकच महत्वाचा पॉइंट आहे, बाकी सगळे पॉइंट ऑर्डिनरी आहेत, कॉमन आहेत. लक्षात येते. सो हा एकच पॉइंट महत्वाचा आहे. हा पॉइंट जर तुम्ही मेन्शन केलेला असेल तर बाकीचे पॉइंट्स जे आहेत ते ऑर्डिनरी आहेत, त्याच्यात तुम्हाला फार मोठं अनालिसिस काही रिक्वायर्ड असणार नाहीये. ठीक आहे. सो आपण कंटेंट्स बघितले. पर्टिक्युलर्स ऍज मे बी प्रिस्क्राइब्ड म्हणजे काय, हा पोर्शन इथे आपण कंटिन्यू केलेला आहे. नाऊ तुम्ही एक काम करा की तुम्ही हे जे सगळे डिटेल्स आता आपण रीड केलेत हे एकदा शांतपणे वाचून घ्या आणि आपण परत एकदा सेक्शन 34 वरती जाऊया. हवं तर थोडं ते सेक्शन 15 सबसेक्शन 3 जो मी म्हणतो तिथे जाऊन बघा. ठीक आहे. आय एम गिव्हिंग यू 2 minutes टू रीड दिस.
ओके, सो आय थिंक बऱ्यापैकी तुम्हाला टाइम दिलेला आहे. नाउ लेट्स मूव टू सबसेक्शन 1 अगेन. सो परत एकदा बघूया की when one or more tax invoices have been issued for supply of any goods or services or both, and the taxable value or tax charged in that invoice is found to exceed the taxable value or tax payable in respect of that supply. म्हणजे काय, तर आम्ही इनव्हॉइस मध्ये जी व्हॅल्यू दाखवलेली आहे, the taxable value or tax charge is in that tax invoice is found to exceed the actual taxable value. म्हणजे आम्ही इनव्हॉइस इश्यू केलं 10,000 रुपीजचं, त्याच्यावर जीएसटी लावला समथिंग काहीतरी 1,800 रुपीज, पण आम्हाला लक्षात आलं की अरे प्रत्यक्ष त्याची व्हॅल्यू जी आहे ती कुठेतरी 5,000 रुपीजच आहे. आमच्याकडून इनव्हॉइस जास्त अमाऊंटचं बनवलं गेलं, आम्ही जास्त अमाऊंटचा सेल डिस्क्लोज केला इनव्हॉइस मध्ये. सो तो रिड्यूस करण्यासाठी हा जो डिफरन्शियल अमाऊंटची आम्ही क्रेडिट नोट इश्यू करू. ठीक आहे, हा शोन इन इनव्हॉइस, हा ऍक्च्युअल असेल, तर डिफरन्स साठी आम्ही क्रेडिट नोट जी आहे ती रेज करू. ठीक आहे, अकॉर्डिंग त्याच्यावरती टॅक्स सुद्धा कॅल्क्युलेट केला जाईल. किंवा आणखीन काही रिझन असेल तर व्हेअर द गुड्स सप्लाइड आर रिटर्न बाय द रेसिपियंट. ओके, सेल झाला आणि सेल रिटर्न झाला, मी गुड्स परचेस केले, सपोज मी 1,000 कमोडिटीज सांगितलं की 1,000 युनिट्स मी परचेस करेन, पण 1,000 युनिट्स मी परचेस आहे, मला कळलं की नाही बाबा अजून नाही हे करू शकत आहे, सो रेसिपियंटने मला ते रिटर्न केले. सो सेल रिटर्न आपण रेकॉर्ड करतो, ऑर्डिनरी ट्रान्झॅक्शन आहे. सो जर गुड्स आर रिटर्न म्हणजे सेल रिटर्न झाला, किंवा वेअर गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ आर सप्लाइड आर फाउंड टू बी डेफिशियंट. म्हणजे काय, तर सपोज आता हे बऱ्याच ठिकाणी मेडिकलच्या बाबतीमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये हा खूप मोठ्या प्रकारे हा होतो, किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा रादर एफएमसीजी मधल्या कुठच्याही सेक्टरमध्ये, की सपोज आम्ही 100 बॉटल्स पाठवल्या होत्या. ओके, त्या 100 बॉटल्स पैकी शेवटी तळामधला जो काही क्रेट्स होते त्याच्यामधल्या बॉटल्स या डॅमेज झाल्या. ठीक आहे, त्या दे आर नॉट फिट फॉर यूज, दे आर नॉट फिट फॉर सेल. सो मग रेसिपियंटने जेव्हा चेक केलं तेव्हा तो म्हणला अरे नाही, हे तर गुड्स डेफिशियंट आहेत, ह्या तर बॉटल्स सगळ्या खराब झालेल्या आहेत. सो ही इज रिटर्निंग दॅट. म्हणजे एकतर तो गुड्स रिटर्न करतो इन गुड फेथ, सेकंड थिंग गुड्स डेफिशियंट आहेत किंवा सर्व्हिसेस डेफिशियंट आहेत, आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही आवडली, सो दे आर डेफिशियंट. आता सर्व्हिसेस रिटर्न होत नाही ना, गुड्स फिजिकली रिटर्न करता येतात रे, सर्व्हिसेस रिटर्न नाही करतायत. सो मग सर्व्हिसेस डेफिशियंट असू शकतात की आमच्या पसंतीला नाही उतरली सर्व्हिस रेसिपियंटच्या. सो रेसिपियंट सांगितलं की ओके डेफिशियंट आहे सर्व्हिस, आम्हाला पसंत नाहीये, ती कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता राहिलेल्या आहेत. सो अशा जर सर्कमस्टान्सेस झाले, किंवा पुढे काय म्हटलंय बघा, द रजिस्टर्ड पर्सन हु हॅज सप्लाइड सच गुड्स ऑर सर्व्हिसेस मे इश्यू. बघा मी तुम्हाला सांगतो ना की सप्लायरच इश्यू करतो, तिथे सांगितलेलं की रजिस्टर्ड सप्लायर हु हॅज सप्लाइड सच गुड्स, ज्याने ओरिजिनली सप्लाय केलेले होते तोच ते गुड्स जे आहेत ते रिटर्न आले असतील, डेफिशियंट मिळाले असतील, किंवा पुढे सांगितलंय का की जास्त अमाऊंट जो इनव्हॉइस मध्ये दाखवली गेली असेल, तर त्यासाठी क्रेडिट नोट्स, वन ऑर मोर क्रेडिट नोट्स ज्या आहेत त्या इश्यू करू शकतो. लक्षात येत आहे? त्यांनी खालती तुम्हाला रिझन्स जी आहेत ती लिस्ट करून दिलेली आहेत. सी, आपण सबसेक्शन 2 वाचूया आणि मग तिथे येऊया. बिकॉज सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2 हे क्रेडिट नोट साठी आहेत, सबसेक्शन 3 आणि 4 जे आहेत ते डेबिट नोट साठी आहेत. ओके, सो सबसेक्शन 2 बघा, एनी रजिस्टर्ड पर्सन हु इश्यूज अ क्रेडिट नोट in relation to a supply of goods or services or both shall declare the details of such credit note in the return for the month during which such credit note has been issued, but
not later than September following the end of the financial year in which such supply was made, or the date of furnishing of the relevant annual return, whichever is earlier, and a tax liability shall be adjusted in such manner as may be prescribed, provided that no reduction in output tax liability of the supplier shall be permitted if incidence of tax and interest on such supply has been passed on to any other person. लक्षात येतंय? काही नसेल लक्षात, परत एकदा वाचून बघा काय तुमच्या लक्षात येत आहे का, याच्यात काय म्हटलंय ते. यासारखी एक सिमिलर प्रोव्हिजन आपण बघितली नुकतीच, म्हणून म्हणतो की एकदा वाचून बघा. ओके, चला आपण बघूया अनालिसिस काय त्याचं ते. सो ते तुम्हाला ही टाइम लिमिट इनपुट टॅक्स क्रेडिट सेक्शन 16 सबसेक्शन 4 मध्ये आपण बघितलेली होती की एखाद्या फायनान्शियल इयर मधल्या इनव्हॉइसचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची लास्ट डेट कधी आहे, तर ते फायनान्शियल इयर नंतर येणारा सप्टेंबरच्या मंथचा रिटर्न किंवा फायलिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न विच एव्हर इज अर्लियर. ठीक आहे, सो तशीच त्यांनी इथे क्रेडिट नोट इश्युअन्स साठी ही लिमिट घातलेली आहे की समजा एक फायनान्शियल इयर आहे, त्या फायनान्शियल इयर मध्ये कुठेतरी सप्लाय मी इनव्हॉइस मध्ये जास्त डिक्लेअर केलाय किंवा गुड्स रिटर्न आलेले आहेत. ठीक आहे, सो हे फायनान्शियल इयर मध्ये 1 एप्रिल 31 मार्च या फायनान्शियल इयर मध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शन साठी क्रेडिट नोट इश्यू करण्याची लास्ट डेट काय आहे, तर अगेन सप्टेंबर, ते फायनान्शियल इयर संपल्यानंतर येणारा सप्टेंबरचा रिटर्न किंवा अॅन्युअल रिटर्न विच एव्हर इज अर्लियर. whichever is earlier. ओके, सो ही गोष्ट मुळात लक्षात ठेवायला हवी की त्यांनी टाइम लिमिट सांगितलेली आहे. सेकंड थिंग त्यांनी आणखीन काय सांगितलंय त्या सेक्शन मध्ये, म्हणजे बेसिक टाइम लिमिट सांगितले ही ठीक आहे. पुढे सांगितलंय की टॅक्स लायबिलिटी शॅल बी ऍडजस्टेड इन सच मॅनर ऍज मे बी प्रिस्क्राइब्ड. सो टॅक्स लायबिलिटी ऍडजस्ट होणार म्हणजे काय होणार, म्हणजे थोडक्यात आता टाइम लिमिट आम्ही बघितली, डिटेल्स बघितले, व्हाय कुठच्या रिझनसाठी इश्यू करायचं बघितलंय, कॉन्सिक्वेन्सेसचा विषय आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, आपण ह्या 4 बेसिस वरती डिस्कशन करायचं म्हटलं होतं, यातले 3 बेसिस आपण स्टडी केलेले आहेत. चौथा जो मुद्दा आहे तो आपण डिस्कस करूया. सी कसं होतंय बघा, अगेन सी टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं गेलं, से रुपी जरा तरी ऑड झालंय. हा, टॅक्स इनव्हॉइस इश्यू केलं गेलं ₹10,000 प्लस IGST ऍट द रेट ऑफ 5%. किती येणार, ₹500. करेक्ट, 10,500चं इनव्हॉइस इश्यू केलं, विषय संपला. इनव्हॉइस आता गुड्सच्या केसमध्ये गुड्सची केस असं अज्युम करा. सो टाइम ऑफ सप्लाय काय येणार, ज्या महिन्यात मी इनव्हॉइस इश्यू करतो तेच, म्हणजे थोडक्यात ऑर लास्ट डेट ऑफ इनव्हॉइस. सो इनव्हॉइस वॉज इश्यूड विदिन टाइम, त्याच्यामुळे इनव्हॉइसची डेट जी होती त्याच डेटला मी टाइम ऑफ सप्लाय आला, म्हणजे हे ₹500 मी त्याच महिन्यात पे केले. पे कसे करणार आहे, आयदर बाय युटिलायझिंग इनपुट टॅक्स क्रेडिट और बाय पेइंग इन कॅश और कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मला नेक्स्ट मंथ मध्ये लक्षात आलं की अरे नाही, ऍक्च्युअली इनव्हॉइस सप्लाय जो होता तो ऍक्च्युअल व्हॅल्यू जी होती ती ₹8,000 होती. त्याने जे गुड्स ऍक्च्युअली फॅक्टरी मधनं काढून घेऊन गेला रेसिपियंट, ते ₹8,000 होते. मग त्याच्यावरती IGST किती अमाऊंटचा आला असला पाहिजे, साधी गोष्ट आहे ना, की जर आम्ही व्हॅल्यूज आमची कमी झाली तर त्या व्हॅल्यूवरती टॅक्स चार्ज होणार आहे. सो जर 8,000 व्हॅल्यू असेल तर आम्हाला ₹400 इतकीच लायबिलिटी येते.
सो आमची व्हॅल्यू होती 8,400 रुपये, पण आम्ही थोडक्यात आम्ही लायबिलिटी भरायला हवी होती 8,400, पण आम्ही लायबिलिटी पे केली 500 रुपीज. मग आता आम्ही जास्त गव्हर्नमेंटला टॅक्स पे केला, म्हणजे आम्ही जास्त आमचा इनपुट टॅक्स रेट युटिलाइज केला किंवा जास्त अमाऊंट कॅश मध्ये पे केली. सो आता आम्हाला ती कमी करायला हवी, मग आम्हाला त्याचा इफेक्ट करून घ्यायला हवा ना. मग मी काय करतो, तर मी सप्लायर म्हणून क्रेडिट नोट रेज करतो. हे डिफरन्शियल अमाऊंटची, क्रेडिट नोटची अमाऊंट काय असते, 2,000 प्लस माझा 100 रुपीज IGST. या डिफरन्शियल अमाऊंट साठी मी क्रेडिट नोट रेज करतो. ही क्रेडिट नोट मी ज्या मंथ मध्ये रेज करेन त्या मंथ मध्ये माझी आउटपुट टॅक्स लायबिलिटी इतक्या रुपयाने, क्रेडिट नोट वरच्या अमाऊंट इतक्या रुपयाने कमी होते. म्हणजे तुम्ही जेव्हा आता हे ज्या महिन्यात हो क्रेडिट नोट इश्यू करेल त्या महिन्याचा जेव्हा तो टॅक्स कम्प्युटेशन करेल तेव्हा तो कसा करेल की आउटपुट टॅक्स पेएबल, हा आउटपुट टॅक्स पेएबल मध्ये एक पहिली स्टेप अशी येईल की ओके, आउटपुट टॅक्स ऑन आउटवर्ड सप्लाय लेस टॅक्स ऑन क्रेडिट नोट. एक्स्ट्रीमली सॉरी. सो सॉरी. सो अशा पद्धतीने कम्प्युटेशन होईल. कारण बघा ना की माझा ऍक्च्युअली सप्लाय किती रुपयाचा होता, माझा 10,000 रुपयाचा सप्लाय होता का नव्हता. माझा सप्लाय कमी होतोय, आउटवर्ड सप्लाय माझा 10,000 to 8,000 ऍक्च्युअली फायनलाइज होतोय, म्हणजे माझी आउटपुट टॅक्स लायबिलिटी पण कमी झाली पाहिजे. पण मग मी 500 रुपये ऑलरेडी पे करून झालेत गव्हर्नमेंटला, ते रिफंड घेण्याऐवजी गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही ज्या महिन्यामध्ये क्रेडिट नोट इश्यू कराल त्या महिन्यामध्ये तुमचा तेवढा टॅक्स जो आहे तो तुमचा कमी करून घ्या, तुमची लायबिलिटी तेवढ्या अमाऊंटने कमी होईल. म्हणजेच टॅक्स इनव्हॉइस रेज केलं म्हणजे मला लायबिलिटी इन्कर होते. म्हणजे क्रेडिट नोट ही अँटी टॅक्स इनव्हॉइस आहे असं पण म्हणू शकतो. टॅक्स इनव्हॉइस टोटली अपोजिट आहे. सो टॅक्स इनव्हॉइस इश्यू केल्यावर लायबिलिटी इन्क्रीज होते, क्रेडिट नोट इश्यू केल्यावरती मला लायबिलिटी डिक्रीज होते माझी, कारण माझा ऍक्च्युअली सप्लायच कमी होतोय ना. सी मी डिस्काउंट दिला, डिस्काउंट दिल्यावर पण काय होतं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय कमी होतो. मग व्हॅल्यू ऑफ सप्लाय कमी असेल तर ऑब्व्हियसली आउटपुट टॅक्स लायबिलिटी पण कमी होणार आहे. सो जेव्हा मी क्रेडिट नोट इश्यू करतो तेव्हा माझी आउटपुट टॅक्स लायबिलिटी सुद्धा कमी होते, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही सप्लायरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करताय. नाउ थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ रेसिपियंट. रेसिपियंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही विचारलं तुम्हाला काय लक्षात येईल. सी, जेव्हा तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस मिळतं फॉर इनवर्ड सप्लाय यू क्लेम इनपुट टॅक्स क्रेडिट. जेव्हा तुम्हाला क्रेडिट नोट मिळते, सी रेसिपियंटच्या अँगलला फक्त मिळणारच ना, कारण रेसिपियंटने इश्यू केलेली डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट आपण कन्सिडरच करत नाही, आपण फंडामेंटल प्रिन्सिपल बघितलं. सो रेसिपियंटला जेव्हा क्रेडिट नोट मिळते तेव्हा त्याचं ITC रिड्यूस होतं. आता गव्हर्नमेंट काय म्हणणार की ओके, त्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स किती होता, 500 रुपये तुम्ही भरला होता, सप्लायरने 500 रुपये पे केले, रेसिपियंटने 500 रुपयाचा ITC क्लेम केलं. पण ऍक्च्युअली त्या ट्रान्झॅक्शनवर सप्लाय किती टॅक्स किती फायनलाइज झाला, 400 रुपये. सो सप्लायरने 100 रुपीज आउटपुट टॅक्स लायबिलिटी कमी केली, रेसिपियंटने ITC पण कमी केलं पाहिजे, नाही तर मग गव्हर्नमेंटचा तोटा आहे ना. गव्हर्नमेंट काय म्हणतात, त्या ट्रान्झॅक्शनवर आम्हाला किती रुपये मिळत आहेत, 400 रुपीज. मग रेसिपियंटला पण 400 रुपीजच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. पण मग आता रेसिपियंट काय म्हणेल, मी ऑलरेडी 500 क्लेम करून टाकले आणि नंतर लक्षात आलं ह्या चुका आहेत किंवा हे पोस्ट सप्लाय डिस्काउंट्स आहेत. मग गव्हर्नमेंट म्हणते ठीक आहे ना. असं आहे ना, तर जेव्हा तुम्हाला क्रेडिट नोट रिसीव्ह होईल, तर सप्लायर लायबिलिटी केव्हा रिड्यूस करतोय, जेव्हा तो क्रेडिट नोट इश्यू करतोय त्यावेळेला. मग तुम्हाला जेव्हा क्रेडिट नोट रिसीव्ह होईल, मी ते मुद्दाम क्रेडिट नोट रिसीव्ड म्हणतो, त्यावेळी तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते तुम्ही रिड्यूस करून घ्यायचं. मग रेसिपियंट त्या मंथ मध्ये जे कॅल्क्युलेशन करेल तो कसं करेल, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट अंडरलाईन, जसं आपण इथे केलं तसंच, ITC ऑन इनवर्ड सप्लाईज लेस टॅक्स ऑन क्रेडिट नोट्स. लक्षात येते, म्हणजे त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट कमी झालं म्हणजे अल्टिमेटली त्याने जास्त टॅक्स पे केला का, कुणी, रेसिपियंटने. येस.
तर त्याचा आयटीसी कमी होणार, जशी आमची लायबिलिटी कमी झाली त्याचा आयटीसी कमी झालं. कारण मग पोझिशन काय होते की अरे ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शनवर टॅक्स फायनलाइज झाला ₹400, पण रेसिपियंटने ऑलरेडी 500चं क्रेडिट घेऊन टाकलंय. मग तुम्हाला त्याचं तेवढं एक्सेस क्रेडिट जे तुम्ही घेतलं असेल ते रिव्हर्स करावं लागतं. मग ज्या महिन्यात तुम्हाला टॅक्स क्रेडिट नोट रिसिव्ह होते, मुद्दाम इथे म्हणतो टॅक्स ऑन क्रेडिट नोट्स रिसिव्ह, माझं अक्षर खूप खराब येतंय आणि थोडा इथे फॉर्मॅट लिहायला तो नीट लिहिला जात नाहीये, पण तुम्ही त्याच्यावर फोकस करू नका, अगेन कॉन्सेप्ट वरती फोकस करा. ठीक आहे. सो जेव्हा मला क्रेडिट नोट मिळते तेव्हा ऑटोमॅटिकली माझं इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते रिड्यूस होतो. आय थिंक आपण सफिशियंट त्याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. नाऊ युअर टास्क इज टू रीड आउट, आपण सबसेक्शन 1 आणि 2 बघितलेले आहेत. सो त्याच्यापैकी इश्युअन्स ऑफ क्रेडिट नोट्स, त्याच्यानंतर हा जो सगळा पार्ट आहे अनालिसिसचा इन्क्लुडिंग दी सेकंडरी डिस्काउंट्स, हा तुम्ही सगळा रीड आउट करायचा आहे ऍज अ होमवर्क. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डेबिट नोट्सचा जो पोर्शन आहे असाच तो डिक्लेअर करू किंवा तो रीड करू. ठीक आहे. हाही पार्ट जो आहे तो आपण घेतलेला आहे. आता त्यांचं परत म्हणणं काय आहे की जर तुम्ही सप्टेंबर किंवा त्या ह्याच्यामध्ये नाही ऍडजस्ट केली ना, तुम्ही जर क्रेडिट नोट नाही इश्यू केली टाइम लिमिट मध्ये, तर तुमची लायबिलिटी रिड्यूस होणार नाही. सिंपल थिंग. क्रेडिट नोट इश्यू करण्यामध्ये सप्लायरचा फायदा आहे ना. क्रेडिट नोट इश्यू केल्यामुळे सप्लायरची टॅक्स लायबिलिटी कमी होते, पण ते म्हणतात की ओके तुम्ही जर ठराविक टाइम लिमिट मध्ये क्रेडिट नोट नाही इश्यू केली तर तुम्हाला त्याची लायबिलिटी तुमची ऍडजस्ट करता येणार नाही, म्हणजे तुमची लायबिलिटी रिड्यूस होणार नाही. म्हणजे मी समजा या फायनान्शियल इयर साठी 31 मार्च संपल्यानंतर कुठेतरी डिसेंबर मध्ये क्रेडिट नोट इश्यू केली, मला डिसेंबर मध्ये गुड्स रिटर्न आले आणि मी डिसेंबर मध्ये क्रेडिट नोट इश्यू केली, तर काय होईल, माझी टॅक्स लायबिलिटी ऍडजस्ट होणार नाही. म्हणजे मला तेवढी माझी आउटपुट टॅक्स लायबिलिटी रिड्यूस करता येणार नाही, ते रिडक्शन पॉसिबल नाही. मग ती नुसतीच क्रेडिट नोट विदाउट जीएसटी ची इश्यू करावी लागेल, त्याचा जीएसटी मध्ये मग काही कॉन्सिक्वेन्स राहणार नाही. कारण जर तुमच्या आउटपुट टॅक्स लायबिलिटीज काही कमी होत नसेल तर मग त्याला काय, त्या नोटला काय अर्थ आहे. ठीक आहे. जस्ट तुमची ती अकाउंटिंग पर्पजची क्रेडिट नोट होऊन जाईल. तसंच रेसिपियंटला फायद्याचं आहे, जर रेसिपियंटला डिसेंबर महिन्यामध्ये क्रेडिट नोट रिसिव्ह झाली तर त्या क्रेडिट नोट वरती ऑब्व्हियसली सप्लायर लायबिलिटी ऍडजस्ट करणार नाहीये. सो रेसिपियंट त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट कमी करून घेणार नाही. मॅचिंग कन्सेप्ट आहे ना, सप्लायरने लायबिलिटी कमी करायची, रेसिपियंटने आयटीसी कमी करायचं. सप्लायर जर लायबिलिटी कमी करू शकत नसेल तर रेसिपियंटला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट कमी करावं लागणारच नाही. सो आता हे एक तुम्हाला इनर थिंग सांगून ठेवतो की जीएसटी ऍक्ट मध्ये कुठेही गुड्स रिटर्नचा टाइम पिरियड सांगितला नाहीये की इतक्या गुड्स टाइमिंग लिमिट मध्येच तुम्ही गुड्स रिटर्न केले पाहिजेत, पण तो ऑटोमॅटिकली घातला गेला ह्या क्लॉज मुळे की जर त्या सप्टेंबरच्या मंथ पर्यंत गुड्स रिटर्न केले गेले नाहीत तर जरी सप्लाय कमी होत असला तरी त्याची आउटपुट टॅक्स लायबिलिटी सप्लायरची कमी होत नाही या गोष्टीमुळे. ठीक आहे. सो हा एक पार्ट झाला. लास्ट सेंटेन्स एक तुम्ही ठेवलं, एक प्रोव्हाइजो आहे बघा की प्रोव्हाइडेड दॅट नो रिडक्शन output tax liability of the supplier shall be permitted if the incidence of tax and interest on such supply has been passed on to any other person. सी जर सप्लायर त्याची लायबिलिटी कमी नाही, सप्लायरने जर त्याचा इन्सिडन्स म्हणजे टॅक्सचं बर्डन पास ऑन केलेलं असेल तर मग त्याला त्याची लायबिलिटी कमी करता येणार नाही. म्हणजे काय, इन सिंपल लँग्वेज, सी असे ट्रान्झॅक्शन, हे नीट समजून घ्या, ही थोडी कन्सेप्ट समजायला थोडी जड जाते. इन्सिडन्स पास ऑन केला नाही किंवा ह्याचा अर्थ काय. सपोज मी एक सप्लायर आहे, नीट लक्ष द्या, मी एक सप्लायर आहे, मी ₹10,000चा सेल केला. आपलंच एक्झाम्पल इथे आपण ठेवलंय ते घेऊया. ओके. त्याच्यावरती काहीतरी अमाऊंट आहे, काय अमाऊंट होती आता आपण एक्झाम्पल घेतली तर ती 10,000 प्लस आय थिंक ₹500 टॅक्सची अमाऊंट होती. ओके. सो आम्ही तेवढी सप्लाय आय एम सो सॉरी. सो आम्ही त्या इनव्हॉइस त्याला रेज केलं. नेक्स्ट मंथ मध्ये, म्हणजे विदिन टाइम लिमिट आहे, सप्टेंबरची टाइम लिमिट कुठे आम्ही ओव्हरराईड करत किंवा त्याच्या बाहेर जात नाही. सो नेक्स्ट मंथ मला लक्षात आलं की अरे नाही, मी सप्लाय केला तर 10,000चं इनव्हॉइस रेज केलं, पण ऍक्च्युअल सप्लाय ₹8,000चाच झालेला आहे. मग मी काय करतो, मी क्रेडिट नोट इश्यू करतो आणि आता काय झालं, किंवा गुड्स रिटर्न करून दिले, माझ्या रेसिपियंटने मला गुड्स रिटर्न केले असं धरूया, ₹2,000 चे गुड्स त्यांनी मला रिटर्न केले. आता रेसिपियंट काय म्हटला की सर, मी तुमच्याकडून जेव्हा इनव्हॉइस घेतलं होतं तेव्हा मी तुम्हाला ₹10,500 कॅश आणून दिली होती, करेक्ट. सो तुम्ही ती कॅश घेतली, त्यातले ₹500 तुम्ही ऍज अ जीएसटी म्हणून माझ्याकडून रिकव्हर केले. ठीक आहे, मी काही म्हटलं नाही. आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला मी गुड्स रिटर्न करतोय, सो तुम्ही मला तेवढी कॅश परत द्यायचे, बरोबर. मग तुम्ही मला किती अमाऊंट परत देणार. मग सप्लायर म्हटलं की अरे बघ, क्रेडिट नोट ₹2,100 मी तुला इश्यू करतो, बिकॉज ₹2,000 बेसिक व्हॅल्यू आणि टॅक्स तुझ्याकडून मी एक्सेस घेतला. हे जर ₹100 तुम्ही रेसिपियंटला परत देत असलात
आता हे प्रत्येक वेळी कॅश मध्ये परत दिले जातात असं नाही, तुम्ही अकाउंटिंगने त्याच्या अकाउंटला तेवढे क्रेडिट करता. ठीक आहे. सो हे जर तुम्ही 2100 रुपये परत देत असलात, याचा अर्थ तुम्ही तुमचा इन्सिडन्स पास ऑन केलेला आहे, सॉरी नाहीये, तुम्ही बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट नाही केलं, तुम्ही तर त्याचे 100 रुपये परत देऊन टाकले. मग तुम्ही लायबिलिटी कमी करून घ्या. म्हणजे जसं तुम्ही त्याच्याकडून रिकव्हर करून गव्हर्नमेंटला पे केले होते, तसे तुम्ही तुमची लायबिलिटी कमी करून त्याला परत द्या पैसे, त्याचे टॅक्स ते घेतले होते ते. जर तुम्ही म्हटलं की नाही बाबा, मी तुला फक्त 2000 रुपये फक्त टॅक्स पे करणार आहे, मी 100 रुपये गव्हर्नमेंटला भरून टाकलेत, मग गव्हर्नमेंट काय म्हणेल की हे बघ, तू काय तुझ्या पदरचा टॅक्स मला देत नव्हतास, तू रेसिपियंट कडून कलेक्ट करून मला टॅक्स देत होतास, तुझ्या रेसिपियंटला ती अमाऊंट परत देणार नसलास तर तू कशाला लायबिलिटीतनं कमी करतोयस. मग जर तू रेसिपियंटला ते बर्डन पास, ह्याचा अर्थ तू रेसिपियंटला बर्डन पास ऑन करतोयस, तू त्याच्यावर बर्डन टाकतोयस त्या 100 रुपये एक्सेसचं, तू इन्सिडन्स पास ऑन करतोयस. मग असं जर तू करत असला, तू तुला फक्त 2000 रुपयेच कॅश काढून देत असलास किंवा फक्त 2000 रुपयानेच त्याचा अकाउंट क्रेडिट करत असलास, तर तुला लायबिलिटी रिड्यूस करण्याचा काही अधिकार नाहीये. पण ओके, तू असं म्हणतोस की चल तुला मी 2100 रुपये परत देतो, 2000 रुपये बेसिक व्हॅल्यू आणि 100 रुपये एक्सेस टॅक्स कलेक्टेड, तर मग तू तुझी लायबिलिटी कमी करून घे. लक्षात येत आहे ना. मग रेसिपियंट पण काय म्हणेल की ओके, मी ऍज अ जीएसटी म्हणून 500 रुपये माझ्या सप्लायरला पे केले, त्याचा मी इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार होतो, त्यापैकी 100 रुपये मला कॅश मध्ये सप्लायरने परत दिले किंवा तेवढ्या अमाऊंटचं क्रेडिट माझ्या अकाउंटला टाकलं. आता इथे प्रत्येक ठिकाणी कॅश मध्ये दिले जाईल असं नाही, बऱ्याच वेळेला अकाउंट बेसिस वरती सेटलमेंट होते, म्हणजे त्याच्या अकाउंटला तेवढी अमाऊंट क्रेडिट केली जाते किंवा नेक्स्ट इनवॉइस मध्ये तेवढी अमाऊंट लेस रिकव्हर केली जाते. ठीक आहे. सो असा जेव्हा तुम्ही इन्सिडन्स पास ऑन केलेला असला जर का टॅक्सचा, म्हणजे बर्डन दुसऱ्यावर टाकलं असलं, तर तुम्ही तुमची लायबिलिटी कमी करून घेऊ नका. जर नसलेलं टाकलं तर ठीक आहे, मग त्याला तुम्ही 2100 रुपये देताय ना परत, तर तुम्ही त्याच्या 100 रुपये पण त्याला परत देणार आहात ना, ठीक आहे, मग तुम्ही तुमची लायबिलिटी जी आहे ती कमी करून घेऊ शकता. लक्षात येते. सो त्या शेवटच्या प्रोव्हायजोचा अर्थ असा होता. सो नाऊ इथे आपला क्रेडिट नोटचा सगळा पार्ट जो आहे, कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत तेही बघून झालेले आहेत. नाऊ तुम्ही हा पुढचा जो काही 2-3 पेजेसचा पोर्शन आहे तो कम्प्लीट करायचा. मी लगेचच पुढचं लेक्चर रेकॉर्ड करतोय, त्याच्यामध्ये आपण सबसेक्शन 3 आणि 4 जे आहेत रिगार्डिंग डेबिट नोट्स ते स्टडी करणार आहोत. लक्षात येतंय. सो ते स्टडी केल्यावर आपण एक कंपॅरेटिव्ह अनालिसिस दोन्हीचं घेऊया एक 5 ते 10 मिनिटांमध्ये, अँड देन वी विल अगेन स्टार्ट विथ अवर इनपुट टॅक्स क्रेडिट चॅप्टर. ओके, टिल देन बाय.